निवडणुकीचाच विषय नाही. एक आमच्यातला कोणीतरी व्यक्ती आणि त्याचं कारण एक आहे की तो ह्या चालू युगात बुद्धिवान व्यक्ती म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तो बुद्धिमान आहे. आणि दुसरा एक विषय असा की गेल्या 5 वर्षात आपल्या गावातल्यानी किंवा आजूबाजूच्या त्यांच्या जिल्हा परिषद गटातले काय व्यक्ती मला वारंवार भेटले, विषय झाला, मला त्यांनी विचारणा केली, तर मीही सांगितलं त्यांना. पण सांगायच्या आधीच असा रिझल्ट होता की गोपाळरावनं त्या अधिकाऱ्याला अशा सूचना दिल्या होत्या की ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही एक असं संकुल आहे की शिफारशीचं संकुल आहे ती, आणि तिथं शिफारशीविषयी कोणाला तिथं शिलकलं जात नाही किंवा तिथं फिरकता येत नाही. शिफारस असेल तरच त्याला आत आहे, नाहीतर आत नाही. तर गोपाळरावच्या बाबतीत मी असं ऐकलंय की तिथं कुठला माझा एखादा PA किंवा माझा एखादा तिथं काम करणारा माणूस आहे आणि त्याची चिठ्ठी घ्या किंवा चिठ्ठी घेऊनच तुम्ही तिथं जावा, तर तिथं गोपाळरावनं प्रामुख्यानं अशी भूमिका वठवली होती त्या अधिकाऱ्याला की माझं नाव सांगून जो व्यक्ती येईल त्याला चिठ्ठी मागायची नाही आणि त्याचं काम झालं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी काम केलंय आणि बरीच कामं त्यांनी दिलेली मी अनुभवले ती. आता आपल्या गावात काय थोडी कामं आहे ती उळूला कामं दिली ती बरीच, दवाखाना ही गावातली काय तुमचं बारीक लाईटची कामं असलेली किंवा एखाद्या चळ्यात बी भरपूर, म्हणजे प्रत्येक गावात त्यांनी कामं दिली ती आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम केलंय. जरी ते आपल्यापासून थोडे दूर असते तर घार हिंदी आकाशेने तिचं लक्ष पिल्लापाशी अशा भावनेतनं सर जरी लांब असतील आपल्याला तरी आपल्याकडे त्यांचं पूर्णपणे लक्ष आहे. अगदी घारीसारखं पिल्ल्याकडे जसं घारीचं लक्ष असतंय तसं पूर्ण त्यांचं या पंचक्रोशीत जेवढी गाव आहे त्यांच्या मतदारसंघात त्याच्यावर लक्ष आहे. त्यांचं काम चांगलं आहे आणि उद्याच्या काळात आम्ही सर्वच नाही तर आपण सगळीजण ह्या विषयात हिरारीनं भाग घेणार आहे, चांगल्या पद्धतीनं त्यांना सहकार्य करणार आहे.